नमस्कार, मी रणजित परशुराम पाटील 41 जिते गणातून पंचायत समिती गणातून उमेदवारी लढवत आहे। ही उमेदवारी लढवण्यामागचं मुख्य कारण म्हणजे या समाजामध्ये चाललेली जी घराणेशाही गलिच्छ राजकारण हे बंद करण्यासाठी मी सामाजिक कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून आपणासमोर मला एक आपण संधी द्यावीत। त्याचप्रमाणे क्रीडा रसिकांसाठी उत्कृष्ट असं क्रीडांगण आपल्या विभागात पाहायला मिळत नाही। त्याचप्रमाणे शौचालय गटारे यांची कमतरता जाणवत आहे। ही कमतरता दूर करण्यासाठी त्याचप्रमाणे महिलांचे सक्षमीकरण चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी मी कटिबद्ध राहीन आणि उद्या माझ्या प्रचाराचा मी शुभारंभ करत आहे। त्या प्रसंगी आपण येऊन मला शुभाशीर्वाद द्यावेत ही विनंती। मतदार राजा जागा हो, निवडणुकीचा धागा हो असं आवाहन करताना सध्याची राजकीय जी परिस्थिती आहे, ज्या दिशेला हे राजकारण चाललेलं आहे तिथे घराणेशाही आणि तिथे पैसा हाच सगळा मोठा फॅक्टर आहे असं सगळ्यांना वाटतं। आणि अशी परिस्थिती असताना ही घराणेशाही मोडीत काढायची आहे किंवा बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येकाच्या मताला अधिकार आहे, पण आता पैशांमुळे किंवा ह्याच्यामुळे परिस्थितीमुळे सामान्य माणसातला जो सामान्य व्यक्ती आहे, जो खूप एज्युकेटेड आहे, ज्याला खूप गावाबद्दलची जाण आहे, ज्याला खूप सामाजिक जाणीव आहे, परंतु पैसा आणि घराणेशाही यामुळे तो वंचित राहतोय, तो येत नाही। आणि म्हणूनच यावेळेस आम्ही सामाजिक संघटनांनी ठरवलेलं आहे की सामाजिक संघटनेचा जो प्रतिनिधी आहे त्याला आम्ही उमेदवारी म्हणून जिते पंचायत समिती गणातून उमेदवारी दिलेली आहे। त्याची निशाणी आहे खटारा आणि त्यांचं नाव आहे, उमेदवाराचं नाव आहे रणजित परशुराम पाटील। त्यामुळे रणजित परशुराम पाटील या उमेदवाराला ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी पाठिंबा देत आहात तो अजून वाढावा आणि त्यामुळे रणजित पाटलांची जबाबदारी जी आहे ती सामाजिक संघटना म्हणून त्याला सर्व थरातून, आदिवासी समाजातून, माझ्या बौद्ध समाजातून आणि इतर आगरी समाज असेल, मराठा समाज असेल, जो समाज आहे त्या सगळ्यांनी आमच्या रणजित पाटलांना एक संधी द्या। सामाजिक कार्यकर्ता काय करू शकतो याचं उदाहरण तुम्हाला नक्की रणजित पाटलांच्या निमित्ताने दिसेल। त्यामुळे पुन्हा एकदा आवाहन करतो की रणजित पाटील जिते पंचायत समिती गणातून उभे आहेत, उमेदवारी लढवत आहेत। त्यांची निशाणी आहे खटारा आणि त्या खटाराच्या चिन्हावर एकदा दाबा, बटन दाबा, त्यांना निवडून द्या आणि मग जो आपला पारंपरिक खटारा होता, ज्या बैलगाडीत तुम्ही धावलेला आहात, तो खटारा कशा पद्धतीने तुमच्या विकासासाठी धडपडेल याचं तुम्हाला जिवंत उदाहरण लवकरच आम्ही दाखवू। त्यामुळे तुमच्याकडून या सहकार्याची अपेक्षा। पुन्हा एकदा लढेंगे जीतेंगे। नमस्कार, मी दीपक कांबळे माझ्या वंचित बहुजन बांधवांना विनंती करतो, समाजात जर एकजुटीने चांगल्या प्रकारे काम करायचं असेल, आपला उमेदवार आपल्या समोर आहे रणजित पाटील, गरिबीतून आणि चांगल्या प्रकारे एज्युकेटेड आहे तो आणि चांगल्या प्रकारे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची त्याला जाण आहे। दुसरी गोष्ट म्हणजे की कुठल्याही जातीपंथाचा विचार न करता चांगल्या प्रकारे काम करतो आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे। आज आपल्याला वंचित बांधवांना मी विनंती करतो आहे की घराणेशाही आपल्याला मोडायची आहे। आजोबा पंजोबा एक उमेदवार उभे राहतात आणि ती मोडायची आहे। खरोखरच आपल्या आदिवासी बांधवांना आणि वंचित बहुजन बांधवांना जर त्याची जाण यायलाच पाहिजे की आपल्यासारखा एक सामान्य माणूस, गरीब माणूस आपल्यासोबत येतो आहे। आज आपल्याला तो सहकार्याचे हाक देतो आहे, ती सहकार्याची हाक आपल्याला करायचीच आहे, कुठल्याही प्रकारे करायचीच आहे। त्यांना सहकार्य करायचं आहे आणि त्यांची जी निशाणी आज जी आहे ती शेका पक्षातून खटारा चिन्ह मिळालेलं आहे आणि खटारा चिन्हावरतीच आपण शिक्कामोर्तब करून स्टॅम्प मारून त्यांना भरघोस मताने विजय करायचा आपल्याला। ही गोष्ट एक महत्त्वाची आहे। नमस्कार, मी सुनील यशवंत वाघमारे, एक आदिवासी सामाजिक कार्यकर्ता आहे। माझ्यासोबत रणजित पाटील सर आहेत। हे जिते गणातून सध्या उमेदवारी लढवत आहेत। मी गेल्या 2-3 वर्षे त्यांच्यासोबत काम करतोय। माझ्यासोबत ते आदिवासींचे प्रश्न किंवा इतर सर्व जाती धर्मांचे प्रश्न अगदी निस्वार्थीपणे मार्गी लावण्याचे काम माझ्यासोबत सातत्याने करत आहेत। यावर्षी त्यांनी जी घराणेशाही आहे किंवा जे आदिवासींवर अन्याय अत्याचार सध्या चालू आहेत, दगडखाणींचे जे प्रश्न आहेत त्याच्यामुळे अनेक लोकांना त्रास होत आहेत, ते मार्गी लावण्यासाठी आम्ही यावर्षी रणजित पाटील सरांना एक संधी देत आहोत। आणि माझी सर्व आदिवासी बांधवांना विनंती असेल की
आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आदिवासी समाजाचे प्रश्न समजणारा उमेदवार यावेळी निवडून द्यावा अशी मी मनापासून विनंती करत आहेत आणि माझ्या विनंतीला आपण नक्कीच मान सन्मान द्याल ही मी अपेक्षा आपल्या आदिवासी समाजाकडनं ठेवत आहे. नमस्कार, माझं नाव मानसी सचिन पाटील आहे. आमच्या पंचायत समितीमधून जिते गन्नामधून रणजित परशुराम पाटील हे उमेदवार उभे आहेत. गरिबीतून वर आलेले आहेत आणि गरिबीची जाणीव आहे. यातून आपण लढेंगे और जितेंगे ही आपण घोषणा करून त्यांच्या पाठीमागे सातत्याने राहावे आणि त्यांना आपल्या त्यांची निशाणी खटाळा आहे, त्यांना भरघोस मतांनी आपण निवडून द्यावे ही नम्र विनंती आहे.